सो आज आपण न्यू टॉपिक स्टार्ट करतोय आपला. जो टॉपिकचं नाव आहे मॅट्रायसिस. ठीक आहे. हा जो मॅट्रायसिस आहे आपला अल्जेब्रा चॅप्टर मधील सेकंड टॉपिक आहे. फर्स्ट टॉपिक कुठला पाहिला आपण? लॉगॅरिथम. क्लिअर? ओके. आता मॅट्रिक्स किंवा मॅट्रायसिस म्हणजे काय? मॅट्रायसिस इज द म्हणजे तो मॅट्रिक्सचा अनेक वचन आहे मॅट्रायसिस. ठीक आहे. ओके. तर ह्या याच्यात आपल्याला काय काय शिकायचंय ओव्हरऑल सांगतो. मॅट्रिक्स म्हणजे काय ते शिकायचंय. देन टाइप्स ऑफ मॅट्रिक्स आहेत. एक दोन टाइप्सचे मॅट्रिक्स शिकणार आहे आपण. त्यानंतर त्याचा अल्जेब्रा. अल्जेब्रा म्हणजे काय? त्यात येतं ऍडिशन, सबट्रॅक्शन, स्केलार मल्टिप्लिकेशन ऑफ टू मॅट्रिक्स. ठीक आहे. देन मॅट्रिक्सच्या काही प्रॉपर्टीज आहेत, त्याचा ट्रान्सपोज कसा फाइंड आउट करायचा ते आपण शिकणार आहोत. त्यानंतर येतं मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक डिटर्मिनंट. डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स. त्याच्यावरून आपण मायनर कसा फाइंड आउट करणार, कोफॅक्टर कसा फाइंड आउट करायचा ते येतं. आणि त्यानंतर आपल्याला फाइंड आउट करायचं असतं. त्यानंतर आपण शिकणार आहे हाऊ टू फाइंड आउट ए इनव्हर्स, दॅट इज इनव्हर्स ऑफ मॅट्रिक्स. ठीक आहे. आणि मग एकदा का आपण मॅट्रिक्स इनव्हर्स फाइंड आउट करायला शिकलो, मग त्याचे दोन ऍप्लिकेशन्स आहेत. सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन सॉल्व्ह कसे करायचे. जसं की तुम्ही 10वी मध्ये 2 इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल सॉल्व्ह केले असतील. त्याला मॅट्रिक्स फॉर्म मध्ये पुट आउट करून कसं सॉल्व्ह करायचं, किंवा 3 इक्वेशन्स इन 3 व्हेरिएबल असतील त्याला मॅट्रिक्सच्या फॉर्मॅट मध्ये कसं सॉल्व्ह करायचं ते आपण पाहणार आहे. आणि शेवटी अल्जेब्रा इन इंडियन नॉलेज सिस्टीम म्हणजे आधी जेव्हा मॅट्रिक्स वगैरे इंट्रोड्यूस नव्हतं त्यावेळेस हे जे काही सोल्युशन वगैरे कसे फाइंड आउट करायचे त्याचा एक पर्टिक्युलर फॉर्म्युला आहे. तर हे असणार आहे आपल्या मॅट्रिक्सची जर्नी टोटल. ठीक आहे. ओके. आता आपण स्टार्ट करूयात फर्स्ट आपल्या डेफिनेशन ऑफ मॅट्रिक्स वरनं. ठीक आहे. चला. सो लिहा मग डेफिनेशन. खूप सोपा चॅप्टर आहे मॅट्रिक्स हा. ठीक आहे. खूप म्हणजे त्यात जर पाहिलं तर फक्त कॅल्क्युलेशन्स आहेत आणि काही लॉजिक्स आहेत मॅट्रिक्सचे. मॅट्रिक्सचे लॉजिक जर कळले ना तर तुम्हाला जसे आपण तिसरी चौथी ऍडिशन सबट्रॅक्शन करतो ना नंबरच्या, तसंच करायचंय. फक्त एक लॉजिक आहे त्या लॉजिकने करायचं. ठीक आहे. ठीक आहे. हा. तर डेफिनेशन ऑफ मॅट्रिक्स आहे अन अरेंजमेंट ऑफ नंबर्स. हे साइड बाय साइड नोटबुक मध्ये नोट डाउन करत चला. इन अ रेक्टँग्युलर टेबल that is in rows and column is called matrix. ठीक आहे. इन रोज और कॉलम. आता एखादा एक्झाम्पल हे पहा, इथे एक एक्झाम्पल घेऊयात आपण. एक्झाम्पल ए आहे. आता मी काय केलं, एक 4 नंबर आहेत माझ्याकडे रॅन्डम 1, 5, 3, 7. याला काय केलं मी, टेबलच्या फॉर्मॅट मध्ये लिहिलं. ठीक आहे. हा. सो इथं जे काही आपण नंबर टेबलच्या फॉर्मॅट मध्ये लिहिले. टेबलला आपल्याला माहिती आहे रो असतात आणि कॉलम असतात. ठीक आहे. तर याचे ही झाली आपली फर्स्ट रो. फर्स्ट रो मध्ये काय काय आपलं 5 आणि 7. ही काय झाली आपली सेकंड रो. ठीक आहे. सेकंड रो मध्ये काय आपलं 3 आणि 7. हा झाला आपला फर्स्ट कॉलम. ठीक आहे. हा झाला आपला फर्स्ट कॉलम. हा झाला आपला सेकंड कॉलम. ठीक आहे. सो जी काही नंबरची अरेंजमेंट असणार आहे आपली इन द फॉर्म ऑफ टेबल, रेक्टँग्युलर टेबल. मग आपण याच्या वेगवेगळ्या ऑर्डर वगैरे ते पुढे गेल्यावर पाहणार आहे. बट रेक्टँग्युलर टेबलच्या फॉर्म मध्ये नंबरची अरेंजमेंट करणं त्याला म्हणतात मॅट्रिक्स. याच्या वेरियस प्रॉपर्टीज आहेत.
अँड सो ते आपण पुढे गेल्यावरती 1 बाय 1 पाहूयात. ठीक आहे. हा, सो आता याचा मॅट्रिक्स जो आहे तो क्लोज ब्रॅकेट किंवा राऊंड ब्रॅकेट मध्येच लिहिला जातो. सो नोट ऍड करा. नोटेशन ऑफ मॅट्रिक्स. नोटेशन ऑफ मॅट्रिक्स काय आहे? एकतर क्लोज ब्रॅकेट और राऊंड ब्रॅकेट या दोन फॉर्मॅट मध्ये त्याला लिहिलं जातं. ठीक आहे. तिसरा म्हणजे असं चुकून जर तुम्ही 2 लाईनच्या मध्ये लिहिलं, म्हणजे कसं माहितीये का, बरेच जण आता फॉर एक्झाम्पल हा जो मॅट्रिक्स आहे आपला वरचा, हा फक्त मी असा लिहिला ना 1 5 3 7 फक्त 2 उभ्या लाईन दिल्या ना, हा मॅट्रिक्स नाही होत, हा डिटर्मिनंट होतो. राईट. तो मॅट्रिक्सचा पुढे आपल्याला ऍडव्हान्स शिकायचंय, जो आहे पुढे गेल्यावरती डिटर्मिनंट. तो फक्त काय की तुमचं इथं स्क्वेअर ब्रॅकेट राहून गेलं तर याचा मिनिंग चेंज झाला. याला फक्त मी असं स्क्वेअर केलं ना की हा मॅट्रिक्स झाला, किंवा असं राऊंड मध्ये लिहिलं तर तो मॅट्रिक्स झाला. ठीक आहे. ह्या दोन फॉर्मॅट मध्ये ओके आहे. याच्या व्यतिरिक्त कुठल्याही फॉर्मॅट मध्ये असेल तर तो मॅट्रिक्स कन्सिडर केला जाणार नाही. क्लिअर? ठीक आहे. मॅट्रिक्स ऑलवेज आपल्याला क्लोज ब्रॅकेट किंवा राऊंड ब्रॅकेट मध्येच लिहायचे. अदर दॅन दॅट कुठलाच फॉर्मॅट ऍक्सेप्टेबल नाहीये. ठीक आहे. ओके. सो आता नेक्स्ट आहे ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स. इम्पॉर्टंट आहे. तर ही जी काय ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स असणार आहे ही आहे नंबर ऑफ रोज इंटू नंबर ऑफ कॉलम. नंबर ऑफ रोज इंटू नंबर ऑफ कॉलम. ठीक आहे. नंबर ऑफ रोज इंटू नंबर ऑफ कॉलम. आता जे काय आपलं आधीचं एक्झाम्पल होतं यालाच आपण रिपीट करूयात. ए इज इक्वल टू 1 5 3 7. याच्यात टोटल किती रो होत्या आपल्या? 2 रो होत्या. ठीक आहे. ऑर्डर ऑफ ए इज इक्वल टू कशी लिहितात पहा. याच्यात टोटल किती रो होत्या? 1 2. सो टोटल नंबर ऑफ रो किती झाले आपले? 2 इंटू टोटल कॉलम किती आहेत? 1 2. सो टोटल नंबर ऑफ कॉलम किती झाले? 2. सो ह्या मॅट्रिक्सची ऑर्डर झाली 2 क्रॉस 2. चुकून याचं मल्टिप्लिकेशन सॉल्व्ह करू नका. ठीक आहे. म्हणजे असं लिहू नका 2 इंटू 2 इज इक्वल टू 4. हे 4 नसतं. याला फक्त आपल्याला लिहायचंय 2 क्रॉस 2 च्या फॉर्मॅट मध्ये. क्लिअर? कारण ते नंबर रिप्रेझेंट करत असतात. फर्स्ट नंबर आहे तो नंबर ऑफ रो रिप्रेझेंट करत असतो. सेकंड नंबर जो असणार आहे तो नंबर ऑफ कॉलम रिप्रेझेंट करत असतो. आता इथं जर तुम्ही असे म्हणजे चुकून जर लिहिलं कधी 2 इंटू 2 इज इक्वल टू 4, ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स इज 4, तो यात तुम्हाला किती रो आणि किती कॉलम काय कळणार आहे का? नाही. सो चुकून सुद्धा याचा प्रोडक्ट सॉल्व्ह करू नका पुढं. सो ते ऍक्च्युअली तो प्रोडक्ट नाहीये, ते क्रॉसचं साइन आहे. राईट. त्याला प्रोडक्ट समजू नका. क्लिअर? हा. सो आता मॅट्रिक्सची ऑर्डर लिहितात पुढं. तो हा जो काय मॅट्रिक्स आहे आपला ए इज इक्वल टू 1 5 3 7. याची ऑर्डर अशी याच्या बॉटमला लिहितात 2 क्रॉस 2. ठीक आहे. 2 क्रॉस 2. तर हे काय रिप्रेझेंट करतं की मॅट्रिक्स ए मध्ये माझ्या 2 रो आणि 2 कॉलम आहेत. क्लिअर? ओके. सो आता वन मोर एक्झाम्पल पाहूयात, घेऊयात. बी मॅट्रिक्स घेतला 1 3 5 2 -1 0. चला सांगा मला यात नंबर ऑफ रोज किती आहेत? आपल्या रो किती आहेत टोटल? रो म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल एक गोष्ट क्लिअर करा. रो असणार आहेत ते आपल्या आडव्या, त्याला आपण हॉरिझॉन्टल म्हणूया. रो हॉरिझॉन्टल असतात. कॉलम असणारे ते आपले व्हर्टिकल किंवा उभे. तर ही गोष्ट ही कॉन्सेप्ट लक्षात घ्या किंवा क्लिअर करा माइंड मध्ये. सांगा टोटल नंबर ऑफ रोज. 2. आणि नंबर ऑफ कॉलम्स 3. 3. सो ह्या ऑर्डर मॅट्रिक्सची ऑर्डर काय होईल बरं आपली?
2 into 3. 2 क्रॉस म्हणत चला, 2 into 3 म्हटलं चुकून त्याचा 6 करशाल, ठीक आहे. सो इथं ह्या ऑर्डरची मॅट्रिक्स काय करणार आपण? मॅट्रिक्सच्या बॉटमला लिहिणार. कळलंय? ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स बी इज किंवा इक्वल टू 2 क्रॉस 3. चला वन मोर एक्झाम्पल घेऊयात आपण. हे तुम्ही नोट डाऊन करत चला साइड बाय साइड. आता मी हे नोट्स पोस्ट करत असतो ग्रुपवर, बट मग त्याचा तुमचा काही फायदा होणार नाही, तुमच्या हाताखालून नाही. 0 -1 3 2 7 1. चला सांगा नंबर ऑफ रोज. 3. नंबर ऑफ कॉलम. नंबर ऑफ रोज आल्या 3. नंबर ऑफ कॉलम सांगा. 2. नंबर ऑफ कॉलम 2 आहे. सो ऑर्डर ऑफ सी काय येईल बरं आपली? ग्रुप चॅटला मेसेज करण्यापेक्षा डायरेक्ट बोललात तरी चालेल म्हणजे. हा. सो ऑर्डर ऑफ सी 3 क्रॉस 2. आपण काय करणार याला? ह्याच्या बॉटमला लिहिणार 3 क्रॉस 2. ठीक आहे. ओके. देन वन मोर एक एक्झाम्पल घ्या. 1 5 7 3. सांगा नंबर ऑफ रोज. 1. कॉलम. 4. नंबर ऑफ रो 1, कॉलम आहे 4. सो आता इथं रो हॉरिझॉन्टल एकच आहे, बट इथं सिंगल सिंगल जरी डिजिट असेल तर हा एक वेगळा कॉलम, हा एक कॉलम कन्सिडर होणार आहे, हा एक आणि हा एक. इथं टोटल 4 कॉलम कन्सिडर होतात. राईट. सो याची ऑर्डर काय झाली मग आपली? 1 क्रॉस 4. ठीक आहे. तर नेक्स्ट मॅट्रिक्स आहे 1 3 7. सांगा नंबर ऑफ रोज. 3. कॉलम्स. 1. ऑर्डर. 3 क्रॉस 1. ठीक आहे. ओके. तो एक लास्ट एक्झाम्पल घेऊयात. 1 3 7 -1 0 2 5 7 1. सांगा नंबर ऑफ रोज. 3. 3. कॉलम्स. 3. ऑर्डर काय होईल माझी? 3 क्रॉस 3. 3 क्रॉस 3. ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स कॉन्सेप्ट प्रत्येकाला क्लिअर आहे? काय डाऊट कोणाला यात? सर मॅट्रिक्स एंडला लिहायची का नेक्स्ट लाईन मध्ये? नाही नाही, एंडच्या लाईनला लिहायचं पुढं बॉटमला. म्हणजे फॉर एक्झाम्पल अशी तुमची लाईन असेल आणि यात तुम्ही मॅट्रिक्स लिहिलं ना असा 1 2 3 4. सो इथं लिहायचं याची ऑर्डर आहे 2 क्रॉस 2. कळलंय? ओके. चला नेक्स्ट डेफिनेशन आहे स्क्वेअर मॅट्रिक्स. स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणजे काय माहितीये का? नंबर ऑफ रोज इक्वल टू नंबर ऑफ कॉलम. Then given matrix is square matrix. ठीक है. Number of rows is equal to number of column. Then given matrix is square matrix. So आता
अगेन स्क्वेअर मॅट्रिक्स आहे का हा? इज दिस मॅट्रिक्स स्क्वेअर और नॉट? नाही. नाही का? कारण नंबर ऑफ रो आणि नंबर ऑफ कॉलम वन नाही. दोन 2 number of rows and 3 number of columns. Yes. So A is not a square matrix. तर जर दुसरा एखादा एक्झाम्पल घेतलं, B इज इक्वल टू 1 2 3 4 स्क्वेअर मॅट्रिक्स येईल हे का नाही येणार? येईल तर का? नाही तर का नाही? Number of rows 2, number of columns 2. Therefore, number of rows is equals to number of columns. Hence B is a square matrix. बाकीचे कळतंय? काय डाऊट असेल विचारत चला. चालू ठीक आहे. आपला हे झालंय, नोट डाऊन करून झालंय प्रत्येकाचं. मध्ये जर थोडंफार काही राहिलं असेल किंवा नाही का, आपण काय करतो थोडंसं जेव्हा एखाद्या कॉन्सेप्टकडे लक्ष देतो थोडंसं रायटिंगचं राहतं, मध्ये एखादी अर्धी लाईन सोडत चला, कारण हे मी तुम्हाला मटेरियल ग्रुपवर टाकतच असतो. तर नंतर मग ते तिथनं कम्प्लीट करत चला, ठीक आहे. बट तुमचं जे काही कॉन्सन्ट्रेशन आहे ते फुल इकडे पाहिजे, नाही तर लिहायच्या नादात इकडे कॉन्सेप्ट मिस व्हायच्या. सी मॅट्रिक्स आहे. हा मॅट्रिक्स आपल्याकडून मिस झाला. याची ऑर्डर सांगा मला फर्स्ट ऑफ ऑल. One into one. हा, याची ऑर्डर आहे 1 क्रॉस 1. का बरं? एकच रो आहे, एकच कॉलम आहे. सो 1 क्रॉस 1. राईट, म्हणजे हा पण मॅट्रिक्स आहे ऍक्च्युअली. असं एक सिंगल नंबर आहे म्हणून काय मॅट्रिक्स नाही वगैरे असं काही नाही. हा स्क्वेअर आहे का? हो. आहे. ठीक आहे. हा, आतापर्यंतच्या मॅट्रिक्स टॉपिक मध्ये मला नाही वाटत अजून काय आपलं असं काही डिफिकल्ट काय झालंय. बरोबर, एकदम बेसिक गोष्टी आहे मॅट्रिक्स मध्ये. असंच आहे सगळं. खूप स्कोरिंग टॉपिक आहे हा, खूप स्कोरिंग. म्हणजे कॅल्क्युलेशन फक्त मिस्टेक नाही ना झाल्या. येस, यू गॉट फुल मार्क्स. तर किती मार्क्सचा चॅप्टर आहे हा? हा टोटल चॅप्टर असेल 20 to 24 मार्क्ससाठी. मग त्यातले जे काही 3 सेक्शन आहेत 8 मार्क्सला डिवाइड असतात. लॉग 8, मॅट्रिक्स 8 आणि पुढे पार्शियल फ्रॅक्शन येईल तो 8 मार्क्सला. मॅट्रिक्स मध्ये पण 8 मार्क्स पैकी ना पुढे ऍप्लिकेशनचा एक 4 मार्क्सचा प्रॉब्लेम फिक्स असतो 100%. म्हणजे मॅट्रिक्सचे 4 मार्क्स मी तुम्हाला अशा पुढे गेलं ना सांगून देईल डायरेक्ट की याच्यावरती तुम्हाला 4 मार्क्सला एक्झाम्पल येणार म्हणजे येणार विदाउट एनी डाऊट. आणि बाकी मग अल्जेब्रा असेल, हे असेल, असे 2-2 मार्क्सचे दोन येऊ शकतात किंवा 2 मार्क्सचा एक आणि 4 मार्क्सचे 2 लागेल. थोडेसे अल्जेब्रा ऍडजस्टमेंट साठी. जॉमेट्री एकच काय पेपर मध्ये येणार आहे का? काय अल्जेब्रा हो. आणि जॉमेट्रीचं. नाही ते जॉमेट्री मध्ये तुमचा जो 2 चॅप्टर असेल, ट्रिग्नोमेट्री वेगळा असेल आणि दुसरा आहे कोऑर्डिनेट लाईन वगैरे. ते 2 वेगवेगळे चॅप्टर आहेत. ठीक आहे. कोऑर्डिनेट जॉमेट्री मध्ये तेच तुमचं स्ट्रेट लाईन असेल, त्याचे वेरियस फॉर्म्स असतील अँड सो ऑन. त्यातलं तुम्ही कोऑर्डिनेट जॉमेट्री जो आहे ना तुम्हाला 10वीला तुमचा बऱ्यापैकी 30-40% सिलेबस झालेला असेल, तोच रिपीट आहे इकडे. यात तुम्हाला नवीन आहे ट्रिग्नोमेट्री आणि नंतर फंक्शन नवीन असेल आणि डेरिव्हेटिव्ह नवीन असेल. या मॅट्रिक्सचा काही पार्ट. ठीक आहे. तर अल्जेब्रा सोपा आहे. अल्जेब्रात काही कॅल्क्युलेशन असतात जस्ट. 137 - 102 257. चला सांगा, हा स्क्वेअर मॅट्रिक्स आहे का नाहीये?
येस आहे. सर. Yes, D is a square matrix. आता जो आपण रेक्टँगल स्क्वेअर, येस काय डाऊट आहे? कोणीतरी हँड रेज केलाय, काय डाऊट आहे? नाही? चला जाऊयात पुढं मग. सो स्क्वेअर जो काय आपलं आपण स्कूलमध्ये रेक्टँगल, स्क्वेअर, ट्रायंगल वगैरे शिकलो बरोबर. सो स्क्वेअरची प्रॉपर्टी काय असते बरं? इन जनरल डेफिनेशन ऑफ स्क्वेअर काय असते आपली? की सगळ्या साइड सेम पाहिजेत आणि सगळे अँगल पण 90 डिग्री पाहिजेत बरोबर. सेम म्हणजे 90 डिग्री पाहिजेत. सो इथं पण स्क्वेअर म्हणजे तोच मिनिंग होतो की नंबर ऑफ रोज पण सेम, कॉलम्स पण सेम. म्हणजे जेव्हा नंबर ऑफ रोज आणि कॉलम्स सेम होतात तेव्हा जर इथं ऑब्झर्व केलं तुम्ही तर तो स्क्वेअर टाइप दिसतो. सो दॅट त्याला स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणते. बाकी मग जर असे जर पाहिले तर इथं समजा ए वाला पहा, ए वाला असा रेक्टँगल वाटतोय, तो स्क्वेअर वाटतोय का? नाही ऑब्व्हियसली, कारण नंबर ऑफ कॉलम आणि हे इक्वल. कळलंय? ठीक आहे. चला आता नेक्स्ट आहे आपला डायगोनल ऑफ मॅट्रिक्स. आता जेव्हा आपण एखादा स्क्वेअर ड्रॉ करतो ना, याचा डायगोनल काय असतं बरं? हा एक असतो आणि दुसरा असतो तो ऑफ डायगोनल असतो बरोबर. तर आपल्याला डायगोनल म्हणजे हे वालं जे काही नंबर्स असतील ते आपल्याला घ्यायचे. ठीक आहे, ओके. सो डायगोनल डायरेक्ट आता आपण इन जनरल डिफाईन करूयात. जर आपला एकच मॅट्रिक्स सिंगल नंबरचा असेल तर याचा डायगोनल काय येईल बरं? तोच नंबर येईल बरोबर. कारण एकच नंबर आहे, म्हणजे तुम्ही एक छोटा स्क्वेअर घेतला तर याचा रो आणि कॉलम म्हणजे तो एकच नंबर असल्यामुळे त्याचा डायगोनल पण तोच आहे. ठीक आहे. आता आपण दुसरा एक मॅट्रिक्स घेऊयात. हा सेकंड आहे वन मोर थिंग की डायगोनल ऑफ स्क्वेअर मॅट्रिक्स करा, कारण स्क्वेअर मॅट्रिक्सचाच डायगोनल फाइंड आउट करता येतो. रेक्टँग्युलर मॅट्रिक्स असेल, नंबर्स नसतात का? काय काय? नंबर्स फक्त अल्फाबेट्स असतात का? नाही नाही, हे अल्फाबेट्स इन जनरल घेतलंय. अल्फाबेटला तुम्ही कुठल्याही तुमच्या मनाने नंबरला रिप्लेस करू शकता. एक पर्टिक्युलर एक्झाम्पल घेण्यापेक्षा अल्फाबेट्स का घेतले तिथं तुम्ही काही पण हे करू शकता. येईल आपलं पुढे एक्झाम्पल, हे इन जनरल सांगतो मी. तो आता याचं डायगोनल काय येईल माहितीये का? डायगोनल ऑफ बी जो असणार आहे ना, तो ह्या 4 नंबर पैकी हे 2 नंबर असणार आहे आपले, ए आणि डी. कळलंय? तर ह्या मॅट्रिक्सचा जर 2 क्रॉस 2 चा मॅट्रिक्स आला, आता हे पहा 1 क्रॉस 1 चा मॅट्रिक्स असेल तर डायगोनल तोच नंबर असणार आहे. जेव्हा 2 क्रॉस 2 चा मॅट्रिक्स असेल तेव्हा डायगोनल काय होईल? आपली फर्स्ट एंट्री आणि लास्ट एंट्री असणार आहे. आणि आता आपण 3 क्रॉस 3 साठीचा मॅट्रिक्सचं पाहूयात आपण. आता हे एबीसीडी मी का लिहितोय? इन जनरल लिहितोय, आपल्याला पुढे नंबर पण पाहिजेत. हा काय आपला 3 क्रॉस 3. सो याचा डायगोनल ऑफ सी. कुठले कुठले इलिमेंट येतील बरं डायगोनल ऑफ सी मध्ये, सांगा मला जरा. ए ई आय. येस, परफेक्ट. सो याचा जो काय डायगोनल असणार आहे आपला, हे 3 इलिमेंट असतील त्याच्या डायगोनल मध्ये. कळलंय डायगोनलची कॉन्सेप्ट? ठीक आहे. आणि याला लिहितात कसं माहितीये का? आता इथं आपण असं लिहूया त्याला. डायगोनल मॅट्रिक्स कसं लिहितात? इज इक्वल टू DIAG ऑफ A.
आणि इक्वल टू याला असं सिंपल A, D असं लिहितात. याला कसं लिहिणार आहे आपण? DIAG ऑफ C इज इक्वल टू AEI. सर वरती BN कुठं A आणि D येईल ना डायगोनलला. मी फक्त नाही, डायगोनलचे diagonal एलिमेंट of लिहिले. B. सेट बी आहे ना तो. हो सॉरी. अच्छा, याला सेट नाही मॅट्रिक्स म्हणतात. मॅट्रिक्स सेट नका म्हणू. ठीक आहे. मॅट्रिक्स बी डायगोनल ऑफ सी इथं काय येईल? AEI. तर त्याला लिहायचंय कसं ते पण कळलंय. ठीक आहे. DIAG इंटू ब्रॅकेट दॅट मॅट्रिक्स आणि आपल्याला हे पहा आपल्याला जे काही मॅट्रिक्स चॅप्टर आहे ना याच्यावरती आपल्याला मेजरली काम करायचंय 2x2 आणि 3x3 वरती. ठीक आहे. सो जे काही 2x2 आणि 3x3 आहे याच्यावरती आपण म्हणजे तेच आहे आपल्याला सिलेबसला. क्लिअर इथपर्यंत? डायगोनल मध्ये काय कुणाला डाऊट आहे? रिपीट करायचं असेल तर सांगा, मी परत रिपीट करेल. नाही तर मग आपल्याला पुढे जायला. यस, बाकीचे पण बोलत चला जरा. तर 1x1 मध्ये डायगोनल कसे असेल? 1x1 मध्ये आता हे पहा की डायगोनल म्हणजे काय असतं माहितीये का? की तो जो काही असे एलिमेंट घेतो की त्या एलिमेंटचा नंबर ऑफ रो आणि नंबर ऑफ कॉलम सेम असतो. म्हणजे काय? हे बघा, तर मी जनरलाइज डेफिनेशन सांगतो तुम्हाला डायगोनलची. तुम्ही कन्फ्युज होऊ नये म्हणून मी जनरलाइज हे केलं. ABCD. आता हा जो A आहे हा कुठल्या पोझिशनला आहे बरं? पोझिशन म्हणजे त्याचा नंबर ऑफ रो आणि नंबर ऑफ कॉलम सांगा मला फक्त A साठी. A फर्स्ट रो मध्ये आहे आणि फर्स्ट कॉलम मध्ये आहे. बरोबर? B जो आहे तो फर्स्ट रो सेकंड कॉलम मध्ये आहे. C जो आहे तो सेकंड रो फर्स्ट कॉलम मध्ये आहे. D जो आहे तो सेकंड रे सेकंड कॉलम मध्ये आहे. पोझिशन कळली आहे प्रत्येकाला? आता डायगोनल मध्ये असेच एलिमेंट येतात की ज्या एलिमेंटचा नंबर ऑफ रो आणि कॉलम इक्वल असेल. ठीक आहे. सो आपला जे काही 2x2 साठी कुठले एलिमेंट आले? A आणि D. तसंच जर आपण एका सिंगल एलिमेंटच्या सेटसाठी मॅट्रिक्स साठी गेलो, सो X ची पोझिशन काय आहे? फर्स्ट रो फर्स्ट कॉलम असणार आहे आपला. ठीक आहे. सो तो आपल्या डायगोनलच्या डेफिनेशन मध्ये बसतोय. सो याचा डायगोनल पण हाच असणार आहे. आता क्लिअर आहे? येस. ओके. डायगोनल ऑफ हे तर मी इरेज करतो. हे ठीक आहे. सो डायगोनलला पण आता इथं 3x3 मध्ये पहा जी काही A ची पोझिशन असणार आहे ती सांगा बरं. नंबर ऑफ रो आणि नंबर ऑफ कॉलम ऑफ A 3x3 मध्ये C मॅट्रिक्स मध्ये. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. हा, B ची पोझिशन सांगा. फर्स्ट रो सेकंड सेकंड. कॉलम फर्स्ट रो. आधी रोज काउंट करायचे, कॉलम आधी काउंट करायचं नाही. परत रिपीट. आधी रो येतात मग कॉलम येतात. सांगा B ची पोझिशन सांगा. फर्स्ट रो सेकंड कॉलम. हा, C ची पोझिशन. फर्स्ट रो थर्ड कॉलम. यस. तर सेम D ची. सेकंड रो फर्स्ट कॉलम. यस, सेकंड रो फर्स्ट कॉलम. E Second row, first call. सेकंड रो सेकंड कॉलम. सेकंड कॉलम. हा, F सेकंड रो थर्ड कॉलम. सेकंड रो थर्ड कॉलम. G ची पोझिशन. थर्ड रो फर्स्ट कॉलम. हा, H सेकंड रो थर्ड रो सेकंड कॉलम. आणि I थर्ड रो थर्ड थर्ड कॉलम. कॉलम. बरोबर. हा. सो आता इथं जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर A जो आहे त्या A चंच फक्त आपल्याला नंबर पोझिशन ऑफ रो आणि पोझिशन ऑफ कॉलम इक्वल आहे. सेकंड E ची पोझिशन ऑफ कॉलम आणि रोज इक्वल आहे आणि I चं पोझिशन ऑफ कॉलम आणि रो इक्वल आहे. बाकी कुठल्याच एलिमेंटचे इक्वल नाहीयेत. सो दॅट ते आपल्या डायगोनल मध्ये आले. कळलंय?
डायगोनल कॉन्सेप्ट कळली प्रत्येकाला?